ख्रिस्तास्तवा खाली वरी नमाहो त्यासमोर मुकुट घाला त्यावरी तो धन्य 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 राजा तो. हा आहे तरी कोण या सिरीजच्या 10व्या सत्रात आपले सर्वांचे स्वागत. मत्ती 2:2 यहुद्यांचा राजा जन्मास आला आहे, तो कोठे आहे? नवीन करारातला हा सर्वात पहिला प्रश्न आहे जो हेरोद राजाला काही ज्ञानी लोकांनी विचारला. त्यांनी बाळ येशूला यहुद्यांचा राजा हे शीर्षक दिले. कोणीतरी म्हटलंय की राजपुत्र जन्मास येतात व पुढे ते राजे बनतात, पण प्रभूला तर जन्मताच यहुद्यांचा राजा या नावाने संबोधले गेले. हो, निश्चितच येशू ख्रिस्त हा यहुद्यांचा राजा आहे. मत्ती 27:37, मार्क 15:2. तसे पाहिल्यास त्यावेळचे यहुदी लोक त्यांना रोमी साम्राज्यापासून सोडवून यहुदी राज्याची स्थापना करणाऱ्या एखाद्या राजाची वाट पाहत होते. आणि तो यहुद्यांचा राजा येशू ख्रिस्त हा जन्मास आला देखील. पण त्याचे पहिले येणे हे यहुदी लोकांना रोमी सत्तेपासून सोडवून वेगळे राज्य स्थापन करण्यासाठी नव्हते, तर यहुद्यांसाठी, इस्रायलांसाठी व सर्व जगासाठी स्वतःचे बलिदान करून त्या सर्वांना मृत्यू, सैतान व पापाच्या गुलामगिरीतून सोडविण्यासाठी होते. येशू ख्रिस्ताने क्रुसावर केलेल्या स्वअर्पणावर आज ज्यांनी विश्वास ठेवला आहे त्यांच्यासाठी तो नक्कीच राजा आहे आणि ते त्याची प्रजा आहेत. शास्त्र म्हणते की पुढे त्या ज्ञानी लोकांनी यहुद्यांच्या राजाला, बाळ येशूला नमन केले व त्याला दाने अर्पण केली. प्रियांनो, आपणही त्याला नमन नाही का करणार? आपणही त्याला आपले जीवन नाही का अर्पण करणार? तसे केल्यास यहुद्यांवर, इस्रायल राष्ट्रावर व संपूर्ण जगावर पुढे येणाऱ्या महासंकटाच्या काळातून आपण सुटू शकता. तर चला श्रोते हो, आपणही ज्ञानी बनूया व जो यहुद्यांचा राजा आहे त्या प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवून त्याबद्दल अधिक जाणून घेऊया की हा आहे तरी कोण. तो धन्य धन्य